देवाच्या प्रिय लोकांनो, जगामध्ये आपण जीवन जगत असताना प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळ्या गोष्टींवरती केंद्रित असतं. जगातल्या लोकांचं लक्ष जगिक गोष्टींकडे आहे, देवाच्या लोकांचं लक्ष देवाकडे लागलेलं आहे. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही गट करून ठेवलेले आहेत गोष्टींचे. काही गोष्टी थोड्या महत्त्वाच्या आहेत, काही जास्त महत्त्वाच्या आहेत आणि काही अति महत्त्वाच्या आहेत. लोक पण अशीच आहेत आपल्या जीवनात. काही कमी महत्त्वाचे असतील, काही बऱ्यापैकी महत्त्वाचे असतील आणि काही खूप महत्त्वाचे असतील. आणि या सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आपल्या जीवनासाठी आहेत, आपल्या जीवनासाठी ज्या गोष्टी आपल्याला वाटतं की अत्यंत महत्त्वाच्या आहेत, जीवन जगण्यासाठी किंवा या जगात राहण्यासाठी जेही आपल्याला वाटतं की हे महत्त्वाचं आहे, त्या सर्व गोष्टींपेक्षा जर आपल्याला महत्त्वाची गोष्ट असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपला परमेश्वर आपल्यासाठी सर्वोच्च स्थानावरती आहे. परमेश्वराचं स्थान आपल्या जीवनामध्ये कोणीही काढून घेऊ शकत नाही. अनेक गोष्टी आहेत, त्या असल्या तरी चालतील, नसल्या तरी चालतील, पण आमच्या जीवनात येशू हा असलाच पाहिजे. येशू नाही जीवन नाही, येशू नाही तारण नाही, येशू नाही आशीर्वाद नाही, येशू नाही स्वर्ग नाही, येशू नाही तर काहीच नाही. आणि येशू आहे तर आम्हाला सर्व मिळालेलं आहे. आमच्यासाठी येशू ख्रिस्त हाच सर्वस्व आहे. हालेलुया. आम्ही म्हणतो की येशू राजांचा राजा आहे, पण तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल, राण्यांची राणी मंडळी आहे. जसा तो गौरवी आहे तसं त्याने तुम्हाला आणि मला गौरवी केलंय. जसा तो पवित्र आहे तसं त्याने आपल्याला पवित्र केलंय. आज आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ स्थान फक्त प्रभूसाठी आहे, येशूसाठी आहे. आमच्या जीवनामध्ये येशूच आमचं सर्वस्व आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 42 आणि त्यातील 1, 2 आणि 3 वचन आपण वाचणार आहोत. Psalms chapter 42 verses 1 to 3. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचं दर्शन घेईन. तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. एक अशा प्राण्याची उपमा इथं दिलेली आहे की ती हरिणी जसं पाणी शोधते आणि तिला पाणी मिळत नाहीये. त्या वाळवंटामध्ये कदाचित ते पाणी तिला असं वाटतं की ते मृगजळ तिला पाणी वाटतंय आणि त्या मृगजळाच्या मागे ती धावत आहे. तिला जर पाणी मिळालं नाही तर ती हरिणी मरून जाईल. आणि हे देवा, मला जर तू भेटला नाहीस तर मी पण जगणार नाही, अशा अर्थाचं हे वचन आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या सामर्थ्याची आस लागली पाहिजे, प्रभूकडे आमची ओढ लागली पाहिजे, कारण तोच आमचं सर्वस्व आहे. आमचा प्रभू आमच्यासाठी सर्वस्व आहे. मानवी जीवनासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: अन्न वस्त्र निवारा. आध्यात्मिक जीवनात पण देवाने आम्हाला त्याच्या वचनाचं अन्न दिलेलं आहे. 1 पेत्र 2 अध्याय 2 वचन, 1 करिंथ 3 अध्याय 2 वचन, बायबलची वचनं आमच्यासाठी अन्न आहेत. दैहिक अन्न खाल्ल्याने शरीराची वाढ होते, पण बायबलचं वचन आम्ही मनन केल्याने आम्हाला आत्म्यात सामर्थ्य प्राप्त होतं. आमचा आत्मा स्ट्रॉंग होतो जेव्हा आम्ही देवाच्या वचनाचं मनन करतो.
देवाचं वचन आम्हाला आत्मिक रीतीनं प्रबळ करणार आहे. आमचे वस्त्र कोणते आहेत? आमचं अन्न बायबल आहे. आमचं वस्त्र कोणते आहेत? आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये इफिस 6ची शस्त्र सामग्री आमचे वस्त्र आहेत प्रियांनो. तारणाचे वस्त्र हे आमचे वस्त्र आहेत. आमच्या मस्तकावरती तारणाचं शिरस्त्राण असलं पाहिजे. नीतिमत्वाचं उरस्त्राण आमच्याकडे असलं पाहिजे. सत्य नसेल तर ती कंबर टिकणार नाही प्रियांनो. सुवार्तेचे जोडे आमच्या पायात पाहिजेत. विश्वासाची ढाल आमच्याकडे पाहिजे. वचनाची तलवार आमच्याकडे पाहिजे. हा पोशाख जेव्हा आम्ही धारण करतो तेव्हा आम्ही खरे ख्रिस्ती आहोत. हालेलुया. बिना पोशाखाचं युद्धावर जाऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पोशाख असेल तर युद्धावर गेलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनात जसं दैहिक जीवनासाठी अन्न वस्त्र निवारा आहे, तसं आध्यात्मिक जीवनासाठी आम्हाला अन्न वस्त्र निवारा प्रभूने देऊन ठेवलेला आहे. आणि आमचा निवारा स्तोत्र 91:1 मध्ये बायबल सांगतो, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वरामध्ये राहणं हे आमच्यासाठी सुरक्षेचं ठिकाण आहे. आम्ही जगात कुठेही सुरक्षित नाही. जेव्हा आम्ही प्रभूमध्ये येतो तेव्हा मात्र आम्ही सुरक्षित आहोत. जगात जगताना आमच्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? आज आमचं त्याच्याकडून लक्ष काढून आज आम्ही आमच्या प्रभूकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खिसे रिकामे असले तरी चालतील, पण आत्म्यात देवाचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. घरात एखादी गोष्ट कमी असली तरी चालेल, पण तुम्ही आत्म्यात संपन्न असणं गरजेचं आहे. जगाची प्रॉस्पेरिटी नंतर आधी आध्यात्मिक प्रॉस्पेरिटी आमच्याकडे पाहिजे. आम्ही स्वर्गीय कृपादानांनी भरलेले लोक पाहिजेत. हालेलुया. आमचा अवतार कसाही असला तरी चालेल, आमचे कपडे फाटके असले तरी चालतील, आमचे खिसे रिकामे असले तरी चालतील, पण आधी आम्हाला येशूची ओळख होणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. आमचं जीवन येशूच्या सामर्थ्याने भरलं असणं गरजेचं आहे प्रियांनो. येशू नाही तर जीवनाला अर्थ नाही. येशू आमचं सर्वस्व आहे. बायबलचं वचन आपल्याला शिकवतं. फिलिप्पीकरास 1 अध्याय आणि 21 वचन. फिलिप्पी 1:21. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. जगणे ख्रिस्त आहे तिथपर्यंत बरं वाटतं ऐकायला. हालेलुया. बायबल स्पष्ट करते जगणे ख्रिस्त आहे, प्रॉब्लेम नाही. जिवंत आहे आणि ख्रिस्त माझ आहे, मला प्रॉब्लेम. मरणे लाभ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये काही लोक असे आहेत. आलिशा एक असा दास आहे. 2 राजे 13 अध्याय 20-21 वचनामध्ये लिहिलेला आहे की तो मेल्यानंतर त्याच्या मृत अस्थिला एका मेलेल्या व्यक्तीचा स्पर्श होताच मेलेला मुर्दा जिवंत झाला प्रियांनो. हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य आहे की आलिशाने त्याच्या जीवन काळामध्ये देवाचं गौरव पाहिलंय, देवाचं सामर्थ्य पाहिलंय. आलिशा मेला, देवाचं सामर्थ्य मेलं नाही. हालेलुया. आलिशा संपला, परंतु आलिशाच्या द्वारे त्या मेलेल्या हाडांमधून पण देव कार्य करून घेत आहे. असा आणखीन एक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो. येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती होता. लूक 23 अध्याय 43 वचन. तो चोर म्हणतो, तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. शिष्यांना सांगून सांगून प्रभू किती वेळा सांगून सांगून थकला असेल, पण शिष्यांना ते रहस्य कळत नव्हतं. चोराला कळालं येशू राजवैभवाने येणार आहे. आणि येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलतो, मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. जिवंतपणी लॉस झाला त्याचा आणि मरता मरता फायदा करून गेला. किती लोक आमेन म्हणते. हालेलुया. चोर असावा तर असा. हालेलुया. 2 चोरटे भेटले तर काय गप्पा होत असतील. तुला माहिती का आज मी काय होत चाललं? आज मला 100 ग्रॅम सोनं सापडलं. एवढंच. मला 150 ग्रॅम सापडलं, मला मोती सापडलं, मला हिरा. आयुष्यभर या गप्पा असतील. या चोराने जाता जाता सगळ्यात मोठा हात मारला. त्याला येशू नावाचं धन मिळालं. आयुष्यात जे मिळालं ते सगळं व्यर्थ गेलं.
पण आज जे त्याला मिळालंय ते त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय. ज्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय तो युगानुयुगासाठी राज्य करणार. तो देवाच्या राज्याचा व्यक्ती आहे, तो सामर्थ्यातला व्यक्ती आहे. या जगामध्ये देवाच्या गौरवासाठी आम्हाला जगता आलं पाहिजे. धन्य ते लोक जे सार्वकालिक जीवनासाठी झटत राहतात. धन्य ते लोक ज्यांची दृष्टी परमेश्वराकडे लागलेली आहेत. आशीर्वादित आहेत ते लोक जे बायबलच्या वचनात ज्यांचं मन रमतं. धन्य ते लोक जे निरंतर प्रभूच्या मार्गामध्ये चालत राहतात. या चोराला आयुष्यभर जे मिळालं नाही, मरत्या खेपेला शेवटच्या क्षणी त्याला ते येशू नावाचं धन मिळालं. हालेलुया. मरणे हा लाभ आहे. स्तेफनाची पण ही स्टोरी आहे प्रियांनो. स्तेफन कोण होता? जर तुम्ही ती प्रेषितचे पहिले 7 अध्याय वाचले तुम्हाला लक्षात येईल. शिष्य पहिले नुसते जेवणावळ करायचे, सगळ्यांना जेवण दे, ह्याला हे वाढ ते वाढ. ते त्यांनी प्रेयर केली आणि डिसाईड केलं काय करायचं ते. स्तेफन जेवणावळीकडे लक्ष देण्यात त्याची नेमणूक झाली होती. जे लोक त्या काळात होते त्या काळातल्या लोकांना जेवण वाढण्याची ती जेवणावळीची सेवा त्याच्या पदरी आली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, असं भाषण केलं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, देवाचं गौरव प्रकट झालं. याचा अर्थ तुम्ही देवाच्या राज्यात काहीही काम कराल पण देव तुमचा डायनॅमिक रीतीने उपयोग करून घेणार आहे. हालेलुया. हा एक प्रॉफिटिक वर्ड आहे तुमच्यासाठी. तुम्ही देवाच्या राज्यात काहीही छोटं मोठं काम करत असाल पण जेव्हा आत्मा उतरून येईल देव तुमचा सामर्थ्याने उपयोग करेल. हालेलुया. स्तेफनाने असं भाषण केलं, जमलेले लोक नाराज झाले. तुम्ही खरं देवाचं काम करा, आजूबाजूच्या लोकांना ॲसिडिटी झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. ते तुमच्या विरुद्ध वागायला सुरुवात करतील. खरं कामाची हीच एक पावती आहे. तिथं लोक एवढे चिडले की त्यांनी त्याला धोंडमार केला आणि मरताक्षणी त्यांनी येशू ख्रिस्ताला पित्याच्या उजवीकडे असलेलं पाहिलंय. हालेलुया. जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या वचनात सांगण्याचा अर्थ काय? येशू आमचं सर्वस्व आहे. आम्ही जगलो तरी ख्रिस्ताचे, आम्ही जगलो तरी ख्रिस्ताचे, मेलो तरी ख्रिस्ताचे. आम्ही संपन्न असलो तरी येशूचे, आम्ही विपन्न असलो तरी येशूचे. जसे आहोत तसे येशूचे. म्हणून काय असो नसो येशूला गौरव गेलं पाहिजे प्रियांनो. हालेलुया. बँकेचा हप्ता चुकल्यावर काय होतं माहिती आहे? जसं आम्हाला काळजीने ते काम करावं लागतं तसं आम्ही जबाबदारीने त्याची आराधना केली पाहिजे. त्याला धन्यवाद देत राहिले पाहिजे. मिस करू नका. हालेलुया. आणि जे धन्यवाद देणारे लोक आहेत त्यांचं जीवन आशीर्वादित आहे. येशू आमचं सर्वस्व आहे. प्रत्येक परिस्थितीत, आमच्या जीवनातल्या प्रत्येक चढउतारांमध्ये येशूच आमचं सर्वस्व आहे. येशू शिवाय आम्हाला कोणी नाही. देवाने आपलं सर्वस्व आपल्यासाठी दिलंय. एका व्यक्तीकडं लूक 15 मध्ये लिहिलंय 100 मेंढरं होती. एक मेंढरू गेलं, किती टक्के लॉस झाला? 1% लॉस झाला. एका स्त्रीकडे 10 नाणी होती, एक हरवलं, किती % लॉस झाला? 10% लॉस झाला. 10 पैकी एक गेलं, किती % लॉस? 10% लॉस झाला. एका बापाला 2 मुलं होते, एक मुलगा गेला, किती टक्के लॉस? 50%, अर्धा लॉस झाला. पण परमेश्वराने 100% देऊन टाकलं. एकच पुत्र होता, देऊन टाकला आपल्यासाठी. देवाने देताना मागे पुढे नाही पाहिलं. त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला. त्याने आपल्या पुत्राला, स्वपुत्राला आमच्यासाठी दिलं. तो सर्वस्व द्यायला तयार आहे. मग आमच्यासाठी तो सर्वस्व असला पाहिजे. येशू माझे सर्वस्व आहे. हालेलुया. म्हणा, येशू माझे सर्वस्व आहे. येशू माझे सर्वस्व आहे. येशू जगात आला ना आमच्यासाठी,
त्याचं महत्त्व प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला कळालं पाहिजे. त्याने जे आमच्यासाठी क्रुसावरती केलं ते त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव आम्ही ओळखणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या त्या सामर्थ्याबद्दल त्याला धन्यवाद. एक व्यक्ती या ठिकाणी मत्ते 13वा अध्याय 45 आणि 46 वचन, आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. एक व्यापारी आहे, मोत्यांचा शोध करतो. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. प्रेज लॉर्ड. मोत्याचा व्यापारी आहे, एक व्यापारी आहे, त्याला मोती जमा करण्याची आवड आहे. आयुष्यभरात त्याने खूप मोती जमा केले. इतके मोती जमा केले, इतके त्याला वाटत असेल की माझ्या एवढे मोती जगात कुणाकडेच नाहीत. माझी मोठी बॅग, माझं पोतं, माझी गोणी सगळं त्या मोत्यांनी भरलेली. पण एक दिवशी असा मोती सापडला की जो सगळ्यात मूल्यवान आहे. ते बाकीचे मोती त्याने विकून टाकले. सर्वस्व विकलं सांगितलंय. किती लोक आमेन म्हणतील? सर्वस्व शब्दाचा अर्थ कळतो. त्याच्याकडे जे आहे ते त्याने सगळं विकून टाकलं आणि तो एक मोती विकत घेतला. जेव्हा तुम्हाला ख्रिस्त हवा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. नीतिसूत्र 31:10 मध्ये सांगितलंय, सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते? तिचे मोल मोती स्त्रीला दर्शवतं. आणि हा चांगला व्यापारी प्रभू येशू ख्रिस्त आहे. याने सगळे मोती डावलले, पण त्याने वधूची निवड केली आणि ती तुम्ही आणि मी आहोत. तो मूल्यवान मोती आपण आहोत. ख्रिस्ताची वधू तुम्ही आणि मी आहोत. जर त्या प्रभूने स्वर्गाचा त्याग केला, सर्व काही होतं त्याचा त्याग केला आणि मंडळीसाठी स्वतःला अर्पण केले, जर त्याचं आमच्यावर एवढं प्रेम आहे तर आमचं पण त्याच्यावरती प्रेम असलंच पाहिजे. प्रियांनो, हे एकतर्फी प्रेम नाही. हालेलुया. आग दोन्हीकडे लागलेली आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. जसं ख्रिस्ताचं मंडळीवरती प्रेम आहे, तसं मंडळीचं ख्रिस्तावरती प्रेम आहे. हालेलुया. गीतरत्न 8वा अध्याय 6 आणि 7 वचन, आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे, प्रेम संशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे. त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेश्वराने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही, महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही. मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्याच्या पुढे तुच्छ होय. कुणी आमेन म्हणाल का? आपल्या प्रेमासाठी, खऱ्या प्रेमासाठी मनुष्याने आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्याच्या पुढे तुच्छ होय. म्हणजे तुमच्या संपत्तीपेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला जगातून काहीही प्राप्त हो, पण त्याच्यापेक्षा वरचढ ख्रिस्ताची प्रीती आहे. सामर्थ्यवान ख्रिस्ताचं प्रेम आहे. प्रभूचं प्रेम आमच्यासाठी एक मोठ्या आशीर्वादाचं कारण आहे. हालेलुया. ते प्रेम आम्हाला समजणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या प्रेमाची जगात कोणत्याही गोष्टीबरोबर कंपॅरिझन होऊ शकत नाही. आमचा येशू आमच्यासाठी सर्वस्व आहे. हालेलुया. सर्वस्व आहे. लोक आजकाल नाराज असतात बऱ्याच वेळा, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला हे येत नाही, मला ते येत नाही. माशाने, पाण्यातल्या माशाने विचार केला, मला पक्षासारखं उडता येत नाही, रडत बसला, चालेल का? पक्षी म्हणतोय आकाशातला, मला पाण्यात पोहता येत नाही माशासारखं, चालेल का? अरे तुझं लाईफ वेगळं, त्याचं लाईफ वेगळं आहे. काही लोक सगळंच करण्याच्या मध्ये गडबडीत फसून जातात. देवाच्या प्रिय लोकांनो, जसा तो पाण्यातला मासा
पाण्याशिवाय राहू शकत नाही, आम्ही येशूशिवाय राहू शकत नाही. हालेलुया. येशू आमच्यासाठी जीवन आहे प्रियांनो. येशू आमच्यासाठी सामर्थ्य आहे. येशूशिवाय आमच्या जीवनाला अर्थ नाही. आमच्या बोलण्यात, उठण्या बसण्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये येशू झळकला पाहिजे. येशू आमचं सर्वस्व आहे. ज्या वेळेस आमचं मुख उघडेल त्यावेळेस आमच्या मुखातून प्रभूचंच नाव निघालं पाहिजे. आमच्या मुखातून कधीच जगाच्या बढाईच्या गोष्टी निघता कामा नये. आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद वाटता कामा नये. जगाच्या गोष्टीमध्ये आम्हाला मोठेपणा वाटता कामा नये. आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे, हेच आमच्यासाठी आनंदाचं आहे. आमच्यासाठी जगाच्या गोष्टी गौरवाच्या नाहीत. आमच्यासाठी जगाच्या गोष्टी जास्त आनंदाच्या नाहीत. आम्ही आधी देवाचं राज्य, देवाची धार्मिकता मिळवण्यासाठी झटणार आहोत. आमचं जीवन प्रभूच्या सामर्थ्याने भरणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ही संपत्ती देवाने मातीच्या भांड्यामध्ये दिलेली आहे. ते मातीचं भांड आम्ही आहोत आणि आमच्यामध्ये देवाने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची संपत्ती देवाचं वचन आहे. देवाची संपत्ती देवाचा आत्मा आहे. त्याची कृपादान आहे, त्याचा आध्यात्मिक सामर्थ्य आहे. त्या गोष्टींना आम्ही प्राप्त करावं. आध्यात्मिक गोष्टी आमच्या जीवनात आम्ही प्राप्त कराव्यात. जगाच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे धावत येतील. तुम्ही दुःखात असताना त्याला आनंद नाही वाटत. तो तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तो तुम्हाला सहाय्य करणारा देव आहे. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीत बघताना त्याला राजासनावरती काही बरं नाही वाटलं. स्वर्ग सोडलं, डायरेक्ट खाली त्यांच्यामध्ये उतरून आला. हालेलुया. तुमचा देव तुमच्यासाठी खाली उतरणारा देव आहे. तुमच्या परिस्थितीला बदलणारा तो देव आहे. रक्ताचे नातेवाईक, ओ सॉरी मला जमणार नाही, थोडा उशीर झालाय आणि कदाचित आज जमणार नाही, उद्या करतो, आता नाही जमणार, मी उद्या भेटतो तुला, लोक टाळतील. तुमचा देव तुम्हाला कधीच टाळणार नाही. तो तुम्हाला सबब सांगणार नाही. तो तुम्हाला एक्सक्यूज देणार नाही. तो तुम्हाला म्हणणार नाही आज मी बिझी आहे. तो म्हणणार नाही आज जमणार नाही. तू हाक मारशील त्याच क्षणी तुझा देव तुझ्याकडे धावत येईल. तो तुझ्या सर्व गरजा स्वर्गातून पूर्ण करणारा देव आहे. तुझे लोक तुझ्या कामी पडणार नाहीत. तुझ्या घरातले रक्ताचे नातेवाईक तुला भेटीला येणार नाहीत, पण तुझा देव तुझ्याकडे धाव घेणार. तुझ्या जीवनावरती तुझ्या देवाचं सामर्थ्य टिकून राहणार आहे. परमेश्वर तुला कदापि सोडणार नाही. तो देव तुझ्या ठाई महान योद्ध्यासारखा आहे. हे देवाच्या लोकांनो, तुमचा देव तुमची ढाल आहे. तुमचा देव तुमचा बळकट दुर्ग आहे. तो तुमचा आरोग्य देणारा देव आहे. तो तुम्हाला कदापि सोडत नाही. तुम्ही सोडाल. एकदा काठी मार म्हटलं तुम्ही दोनदा माराल. टेरेसवर फिरू नको रे बाबा युद्ध सोडून. माणसं चुकतात, देव चुकत नाही. त्याची दया सनातन आहे. त्याची सत्यता टिकणारी आहे. प्रत्येक माणूस खोटा ठरो, पण माझा जिवंत देव खरा ठरो. तो सामर्थ्याचा दुर्ग आहे. तो सामर्थ्याचा परमेश्वर आहे. तो त्याच्या लोकांना कधी त्यागत नाही. तो सोडत नाही. त्याचं सर्वस्व कोण आहे? देवदूत आहेत. घ्या बायबल आणि मला शोधून दाखवा कुठल्या देवदूतासाठी येशूने रक्त सांडलंय. माझ्यासाठी, तुझ्यासाठी, आमच्यासाठी त्याने रक्त सांडलंय. तो आमचा जिवंत देव आहे. हालेलुया. जगात कोणी असं प्रेम करणार नाही. असं प्रेम आमच्या येशूने आम्हाला दिलंय. आमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आमच्या येशूचं प्रेम आहे. आमचं सगळ्यात मोठं धन आमचं येशू ख्रिस्त आहे. आमचं सर्वस्व येशू आहे. लोकांना कधी कधी बाहेरच्यांना असं वाटतं, काय नुसती प्रार्थना, काय नुसतं येशू येशू. एकदा येऊन बघ. जे जहाजाच्या बाहेर आहेत त्यांना जहाजाची किंमत आज नाही कळणार. लेट मी रिपीट. नोहाच्या तारवाच्या बाहेर जेवढे आहेत आज, त्यांना तारवाची किंमत आज नाही कळणार. जिस दिन बारिश आएगी
दरवाजा बंद कर लिया जाएगा। इस आर्क को केवल एक ही दरवाजा है, जिसका नाम प्रभु यीशु मसीह है। एक दिन दरवाजा बंद किया जाएगा। आज इनविटेशन दे दे करके बुला रहे हैं। लोग कह रहे हैं टाइम नहीं है। उस दिन हमारे पास टाइम नहीं होगा। दरवाजा बंद करने के बाद कोई कितना भी सर पीट ले, दरवाजा खोला नहीं जाएगा। हालेलुया। दरवाजा उघडला जाणार नाही। मी हा आहे, माझा आयडी बघा, मी तो आहे, तुझे आयडी सगळे बाहेर ठेव। ऐकलं तुम्ही काय म्हटलो मी? हालेलुया। देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ताने मंडळीवर अमर्याद प्रेम केलेलं आहे। स्वर्ग सोडून आमच्यासाठी आला। त्याच्या प्रेमापोटी, त्याच्या त्या प्रेमाच्या सामर्थ्याने तो आमच्याकडे आला। त्याने आमच्यामध्ये ती संपत्ती ओतलेली आहे। त्याचा अभिषेक त्याने तुम्हाला आणि मला केलेला आहे। काही हो, साक्ष कलंकित होऊ देऊ नका। आपली डिग्निटी सांभाळा। तुम्ही कोण आहे देवामध्ये ते ओळखून चाला। थोड्याशा एखाद्या गोष्टीत सैतान तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करेल। एवढंस पाप कर, काय होतंय त्याला कोण बघतंय? तुझा देव तुला पाहतय, प्रभू तुला पाहतय। प्रभूकडे नजर लाव, प्रभूकडे दृष्टी लाव। देवाच्या प्रिय लोकांनो, जे परीक्षेत टिकतात ना, त्यांच्या जीवनामध्ये देव मोठ्याने महान गोष्टी करतो। त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो। कोणीही व्यक्ती जीवनात जो सफल झालेला आहे, कोणीही आत्ता इथं बसलेल्यांपैकी किंवा तुम्ही ज्यांना ओळखता, तुम्ही म्हणता की हा व्यक्ती सफल आहे, त्याला जाऊन स्टोरी विचारा। किती अडचणी आल्या असतील, पण त्या अडचणीत तो व्यक्ती टिकून राहिला, विश्वास हरवू दिला नाही। अनेक संकट आली, पण त्या संकटात जे लोक विश्वास धरून स्थिर राहतात, परमेश्वर त्यांना पुच्छ नवे मस्तक करणारा देव आहे। ते लोक कधीच मागे नाही राहणार, देव त्यांना पुढे घेऊन जाईल। हालेलुया। जगाला तुमची उन्नती दिसते, पण त्या उन्नतीसाठी केलेले कष्ट फक्त तुमचा देव पाहत असतो। तुम्ही केलेला त्याग फक्त तुमचा देव पाहत असतो। देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाच्या वचनातून एक गोष्ट पक्की समजून घ्या। देवासाठी मंडळी प्रिशियस आहे, मंडळीसाठी येशू प्रिशियस आहे का? हा प्रश्न आहे। आम्ही म्हणतो का की प्रभूच आमच्यासाठी सर्वस्व आहे? जगाशी डिस्कनेक्ट व्हा आज। देवाच्या प्रिय लोकांनो, जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केलंय, आम्ही पण ख्रिस्तावरती अमर्याद प्रेम करणारे लोक बनलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आम्ही काहीच नाही। कोणी आमेन म्हणेल का? म्हणा, येशूसाठी मी पूर्णपणे समर्पित होत आहे। माझं जीवन मी प्रभूच्या ठाई समर्पित करत आहे। माझं सर्वस्व फक्त येशू आहे। असं स्वर्गाकडे हात करा। माझं सर्वस्व, मनापासून माझं सर्वस्व फक्त येशू आहे, फक्त येशू आहे, फक्त येशू आहे। येशूपासून आम्हाला वेगळं केलं ना, तर आमची लायकीच राहत नाही काही। आधी लायकी नव्हती, धुळीतून उचललं, अधिपती बरोबर नेऊन बसवलं। हालेलुया। आज जे आम्ही आहोत ते फक्त येशूमुळे आहोत। आमच्या जीवनातून येशू वगळला की आमच्या जीवनाला किंमत उरत नाही। येशूने क्लॅरिफिकेशन दिलं, ऐका। योहान 15वा अध्याय 5वं वचन, मीच वेल आहे। कोण वेल आहे? येशू। मीच वेल आहे। तो द्राक्षीचा वेल येशू आहे। तुम्ही फाटे आहात। मुख्य वेल येशू आणि त्याच्यातून येणारे फाटे आपण। जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो। हालेलुया। जिथं येशू आहे तिथं बरकत येतेच। जिथं येशू आहे तिथं सामर्थ्य प्रकट होतच। जर तुम्ही त्या वेलामध्ये आहात, तुम्ही फाटे, तुम्ही त्याच्यात आहात, तुम्ही वाळून नाही जाणार। वाळून गेलेले फाटे कोण आहे? काय झालं? तोंड कवतलं, आज उपवास आहे,
काही लोक मी पाहिलेत नॉर्मल डेपेक्षा उपासाच्या दिवशी जास्त खातात. आज मला उपास आहे, 1 डझन केळी खाल्ली. जर तो वेल आहे आणि त्या वेलातला फाटा आपण आहेत, त्या फाट्याला पुढं द्राक्ष येतात. येशूमध्ये राहिल्यानेच मनुष्य फलदायी जीवन जगतो. येशूशी डिस्कनेक्ट केलं तर फलदायी जीवन येत नाही. काही लोक दुसरे फळं आणून लावतात जगाला दिसण्यासाठी. पुण्याचे लोक चांगले तसं करत नाही, पण काही ठिकाणी आहेत असे दिखावा. आता द्राक्षीचा वेळ आहे, त्या वेलाला चिक्कू लागतील का? आंबा बोलत नाही तुम्ही. असे चेहरे केलेत काही लोकांनी. काय सांगताय पाळक साहेब, आमच्या इथं लागतात, तुमच्या इथं नसतील. आता मुंबई शेतच नाही त्याच्यामुळे मला फार माहिती नाही. लागतील का द्राक्षीच्या वेलाला चिक्कू, आंबा, फणस? काही लोक लावतात, फेविक्विकनी जोडतात द्राक्षीचा वेल आणि त्याला चिक्कू, आंबा, फणस, केळी, वेगवेगळे फळं जॉईन केले. एक दिवस असं येईल ते वाळून जातील आणि सडून जातील आणि जगाला कळेल की या झाडाची फळं नाही आहेत. जे नाही ते दाखवू नका. एकच करा, येशूमध्ये राहा, फलदायी होत चाल, फलदायी होत चाल, फलदायी होत चाल. अरोणाची काठी, मेलेली काठी फलदायी झाली. तुम्हाला आणि मला तो फलदायी केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. ख्रिस्तामध्ये राहणं हेच आमच्या उन्नतीचं रहस्य आहे. आमची वाढ व्हावी, आमच्या जीवनात आशीर्वाद यावेत, आमचं जीवन प्रभूच्या गौरवाने भरलं जावं ही जर इच्छा आहे तर फक्त आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. सैतान येईल, डिस्कनेक्ट करायचा प्रयत्न करेल. बोलू की नको या विषयावरती? काही काही मंडळीत लोक सांगतात हा विषय घेऊ नका. बोलू तुमच्याशी? नक्की? नंतर मध्ये थांबवू नका मला. नक्की ऐकताय सगळे? हा एक वेल आहे आपली मंडळी, बहरलेला वेल आहे. फांद्या फांद्या त्या ब्रांचेस सगळ्या त्या वेलीला लागलेल्या आहेत. एक एक सेवक येतो, खत पाणी घालतो, प्रार्थना करतो, निघून जातो बिचारा. वेल वाढत चाललाय, वाढत चाललाय, वाढत चाललाय, फलद्रूप होत चाललाय, फलद्रूप होत चाललाय. मध्येच एका फांदीला झटका येतो. मी आधीच विचारलं होतं बोलू की नको. मग ती फांदी, तिला वाटतं की अरे यार आपल्याकडे जास्त फळ आहेत बाकीच्या पेक्षा, आपण थोडे पास्टरपेक्षा शहाणे झालोय किंवा लोकांपेक्षा आपण जरा जास्त भारी दिसतोय, आपण थोडं वेगळं गेलं पाहिजे. वेगळा होशील, वेगळा होशील. ऐकताय तुम्ही? मंडळी टिकून राहणं गरजेचं आहे. फाट्यापासून जर वेल वेगळा झाला तर ती फांदी निकामी होऊन जाते. कधीही आपल्या मंडळीला सोडू नका. हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आपल्या चर्चशी एकनिष्ठ राहा. एकनिष्ठतेत तुमची उन्नती आहे. सैतान काही लोकांना भ्रांतीच्या आत्म्याने चालवतो. कान उघडे ठेवून ऐका. मध्यंतरी, मी नाव सांगणार नाही कारण CIDचे लोक इथे बसलेत मला माहिती आहे, एका व्यक्तीने, फॅक्ट सांगतोय पास्टर, मिशन प्रॉपर्टी विकण्यात हात घातला. आमच्यासारखे लोक त्यांना जाऊन विचारतात, ब्रदर तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, प्रभूने हे आपल्याला सांगितलंय काय, ह्या देवाच्या जमिनी आहेत, ह्याच्यात हात नाही घालायचा. तो माठ्या काय म्हणतो माहिती आहे? मला देवाने सांगितलंय. आता कोणत्या देवाने याला सांगितलंय आणि हा का करतोय असं आजपर्यंत मला कळालं नाही. देव सांगेल का असं गोष्टी? देवाच्या राज्याचा नाश करण्यासाठी भ्रांतीचा आत्मा लोकांमध्ये काम करत आहे. इथून वेगळा हो म्हणजे तुझी वाढ होईल. एकत्र राहिल्याने वाढ होते.
ख्रिस्तात टिकून राहिल्याने वाढ होते, प्रभूमध्ये राहिल्याने उन्नती होते. विभक्त झाल्याने नेहमी प्रॉब्लेम क्रिएट होतात. ज्याला पाचरण नाही त्याच्या मागे जाऊ नका. मला मोठा आमेन ऐकायची इच्छा होती. प्रभू तुमच्या पापाची तुम्हाला क्षमा करो. हालेलुया. बोले यीशु मसीह की. जो मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. प्रभूने सांगितलंय. हे विकास कांबळे पास्टरचे शब्द नाहीत, मी घरून लिहून आणले नाहीत, हे बायबलचे शब्द आहेत. येशू म्हणतो माझ्यापासून वेगळं केलं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. येशू आमचं सर्वस्व आहे. येशू शिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. येशू आहे तर सगळं आहे. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. येशू आहे तर सगळं आहे. येशू आहे तर सगळं आहे. येशू शिवाय काही नाही प्रियांनो. शमशोन एक खूप सामर्थ्यवान देवाचा दास होता. नाजीर होता. नाजीर केसांना कधी वस्त्रा लावत नाहीत. 3 नियम आहेत नाजीरचे. पहिला नियम केसांना वस्त्रा नाही लावायचा, दुसरा नियम मद्य नाही प्यायचं, आणि तिसरा नियम मुर्द्याला हात नाही लावायचा. 3 नियम आहेत नाजीरचे, आणि 3ही नियम शमशोनाला लागू होते. देवासाठी समर्पित केलेला होता. इतका अभिषेक होता, इतकं सामर्थ्य होतं की देवाचा आत्मा शमशोनावरती उतरून यायचा. एक दिवशी असा आत्मा उतरला त्याच्यावरती. बलिष्ठ त्याच्यावर चालून आले. ह्याच्याकडं ढाल ना तलवार ना काही काही, बेसावत इकडं तिकडं बघितलं. गाढवाचं जाभड त्याला सापडलं, आणि जे जाभड त्याने उचललं एका फटक्यात एक गार करत असेल. हालेलुया. आणि किती लोकांना मारलं? 1000 बलिष्ठांना. कुणी आमेन म्हणाल का? एकटा व्यक्ती मध्ये उभा आहे, हजारो लोक बाजूला आहेत. एकट्या व्यक्तीने देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने 1000 लोकांना मारलं. 300 कोल्हे पकडले, शेपटा बांधल्या, मशाल लावली, दिलं बलिष्ठांच्या शेतात सोडून. एक कोल्हा म्हणतोय बिबेवाडीला जायचंय, दुसरा म्हणतोय चाकणकडे चल. एक म्हणतोय शिरूरला जायचं, दुसरा म्हणतो नको आपल्याकडे कल्याणला जाऊ आपण. जे ते जिकडं तिकडं ओढातान सगळे बलिष्ठांचे शेत जळून नाश. हालेलुया. एका गावाला चिडवण्यासाठी गावाच्या वेशी काढल्या. ते दरवाजे, वेशीचे मोठे दरवाजे, जिथून मोठे मोठे रथ आत जात असतील, दरवाजा काढले, उंच डोंगरावर नेऊन ठेवले. माणसाचं काम नाही हे, देवाच्या आत्म्याचं काम आहे. हलवू शकत नाही ते दरवाजे, त्यांनी डायरेक्ट डोंगरावर नेऊन ठेवले. घेऊन या आता तिकडून. मुलगी बघायला चालला तिमनाला, सिंह आला त्याच्या अंगावरती. करडू फाडावा असं सिंहाला फाडून टाकलं. काय कारनामे आहेत? साधारण अभिषेक आहे हा? असाधारण अभिषेक आहे, पण तो अभिषेक हँडल करण्याची विस्डम त्याच्याकडे नव्हतं. ऐका कान उघडे ठेवून. देव अभिषेक देतो, देव गिफ्ट्स देतो, देव सामर्थ्य देतो, पण ते आम्हाला जबाबदारीने सांभाळता आलं पाहिजे. देव देणार आहे, पण जे घेतायत त्यांनी ते ज्ञान बुद्धी वापरून देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन त्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. एखादी मूल्यवान गोष्ट तुम्हाला दिल्याच्या नंतर त्या गोष्टीचं तुम्हाला मूल्य कळत नसेल तर एक दिवस ती मूल्यवान गोष्ट तुमच्यापासून काढून घेण्यात येईल. कान उघडे ठेवून ऐका. जी मूल्यवान गोष्ट देवाने तुमच्या जीवनामध्ये ओतलेली आहे त्या गोष्टीची आज कदर करा, त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आज देवाने ती गोष्ट तुम्हाला कशासाठी दिलेली आहे? का परमेश्वराने त्याचा अभिषेक केलेला आहे. अभिषेक शमशोनाला मिळाला, पण त्या अभिषेकाची कदर नाही. वेश्येकडे जा, वाईट गोष्टी कर, पाप कर, व्याभिचार कर, इथं जा तिथं जा, जाईल तिथं प्रेमात पडायचा. शेवटी भेटला दलीला मॅडम, कार्यक्रमच केला साहेबांचा, खलास, काही ठेवलंच नाही विषय. इतकं त्याला प्रश्न विचारायची, तुमची ताकद कशात आहे?
तुमचं ना माझ्यावर मुळी प्रेमच नाही. हे लिहिलंय तिकडं, नाही तर म्हणतील पाळक साहेब लय ऍक्टिंग मारतात. इथं लिहिलं तुमचं प्रेमच नाही माझ्यावर. सांगा तुमची ताकद. तो काहीतरी बंडल उत्तर द्यायचा. त्याला जीव नकोसा झाला आणि एक दिवशी सांगून बसला आणि त्याने एक दिवशी सगळं त्याचं रहस्य सांगितलं. केसात ताकद आहे. शमशोनाला मांडीवर तिने झोपवलंय. ऐका, शास्त्रे 16 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये त्याची स्थिती लिहिली. काय झालं? तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणे आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले. पण ऐका, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. पलिष्ठाने त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले. काहीच दशा झाली. एक देवाचा महान अभिषिक्त, आणि बायबल सांगतं परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. त्या आत्म्याची त्याला कदर नव्हती. तो आत्मा त्याला सोडून गेला. काय घडलं? त्याला वाटलं की मी आधी सारखाच उठेल, पण एकदा देव निघून गेला, आधीचं काम होणार नाही. अत्तरच्या बाटल्या माहितीत ना? का विसरले? लक्षात आहे का नाही? दर महिन्याला एक डोस ठेवा पास्टर साहेब यांना. अत्तरची बाटली भरलेली असली की मस्त परफ्यूम मारते. एकदा संपली का नुसती फुसफुस असते. असे फुसफुस करणारे खूप लोक आहेत देवाच्या राज्यात. असला धिंगाणा, असा आरडाओरडा करतील येशूच्या नावात, असं वाटतं हाच चालला की काय. जिथं सामर्थ्य असेल ना तिथे कधी कधी बोलायची पण गरज पडत नाही. देवाचा आत्मा काम करतो. सामर्थ्याने भरले जा. रिकामी अत्तरची बाटली नको आपल्याला. सामर्थ्याने भरलेले लोक पाहिजेत. अभिषेकाने भरलेले लोक पाहिजेत. काय फुसका फटाकडा झालाय बघा. दिवाळीत येतात ना फटाके, सगळी दुनिया घाबरून लांबच उभी राहते फटाक्यापासून. गाडीवाले, बाईकवाले, कारवाले, अरे बॉम्ब लावलाय मोठा. 2-3 मिनिटं वाद जळून 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 खाक झाली, पण काय फुटायचे काय नाव घ्यायना. मग सगळे म्हणतात जाऊ दे फुसकं आहे. असं फुसकं जीवन कोणाचं असतं. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आम्हाला अभिषेकाने भरलेला आहे. आमच्यातला अभिषेक कमी होता कामा नये. देवाचा आत्मा आम्हाला सोडून जाता कामा नये. जर या शमशोनाकडे आत्मा असता, टिकून राहिला असता, आपलं सत्य त्याने सांगितलं नसतं, त्याच्याकडे आत्मा असता, तर ह्या ट्रॅपमध्ये तो फसला नसता. प्रियांनो, अभिषेकाची कदर नव्हती त्याला. आपली डिग्निटी काय ती सांभाळून वागा. आध्यात्मिक पिता कधी तुम्हाला गमतीने बोलतील, पाठीवून हात फिरवतील, तुम्ही त्यांच्या फिरू नका. मी म्हटलं काय रे बाळा कसा आहेस तू, तिकडून येऊन म्हणू नका विकास कसा आहेस तू, मी तर बरा आहे. हा, आध्यात्मिक रीतीनं डिग्निटी आम्हाला जपता आली पाहिजे. आम्ही कोण आहोत ख्रिस्तामध्ये हे आपल्या प्रत्येकाला आपली जबाबदारी कळाली पाहिजे. शमशोनाला जसा देव सोडून गेला, आत्मा सोडून गेला, शमशोन 0 झाला. त्याला काहीच करता आलं नाही. प्रभू शिवाय आम्ही शून्य आहोत. तोच आमचं सर्वस्व आहे. तो असेल तर महान काम घडेल, तो नसेल तर काहीच घडणार नाही. आम्ही कितीही ओरडू, आम्ही काही करू, काही घडू शकत नाही. त्याचा आत्मा असेल तर महान आणि अद्भुत गोष्टी घडतील. त्याचं सामर्थ्य असेल तर आमच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडतील. प्रभू नाही तर आमच्या जीवनाला अर्थ नाही. त्या सेवेला अर्थ नाही ज्या सेवेमध्ये येशू नाही. प्रियांनो, हालेलुया.
साक्ष कलंकित होऊ देऊ नका. कान उघडे ठेवून ऐका. जी तुमची साक्ष आहे ती शेवटपर्यंत टिकवून धरा. शेवटपर्यंत त्या साक्षीमध्ये राहा. हा व्यक्ती कधीही मुखाने वाईट शब्द काढत नाही, नाहीच काढायचं शेवटपर्यंत. हा एक नम्र व्यक्ती आहे, ती आमची साक्ष आहे, टिकवून धरायची. हा प्रार्थनाशील व्यक्ती आहे, साक्ष टिकवून धरा. लोकांनी तुम्हाला तुच्छ लेखू नये. जग तुम्हाला तुच्छ लेखतंय, नो प्रॉब्लेम. पण जेव्हा धार्मिकतेचा आव आणून तुम्ही काहीतरी चुकीचं करता, देवाला ते आवडत नाही प्रियांनो. सत्यतेने तुम्ही चालाल त्यावेळेस परमेश्वर नेहमी तुमच्याबद्दल संतुष्ट राहील. शमशोन चुकलेला आहे. शमशोनामधून देवाचा आत्मा निघून गेलाय, देवाने त्याला सोडलंय. शमशोन आंधळा झाला. तो देवाचा आत्मा कधीही आमच्यापासून वेगळा होता कामा नये. तो आमच्यापासून विभक्त होता कामा नये. देवाने शौल राजाची निवड केली आणि शौल एक फार सामर्थ्यवान राजा होता. बायबल सांगतं देवाचा आत्मा शौलावरती आला आणि शौल एक निराळा माणूस झाला. ऑर्डिनरी नव्हता तो. आज्ञा केली देव बापाने त्याला, वैरेला संपवून टाक. त्यांनी चांगले चांगले मेंढर बाजूला केले. कधी कधी माणूस देवापेक्षा जास्त हुशार असल्यासारखं दाखवतो. देव म्हणतो सगळ्यांना खलास कर. हा देवाची आज्ञा मानत नाही. ना आपला दावीद तर जरा वेगळाच होता. ज्याला मारू नको सांगितलं त्याला पण मारायचा. उरिया हित्तीला मारायला पाहिजे होतं का? नाही, बराबर खूनच करून घेतला त्याने. शौल देवाच्या आत्म्याने चालणारा होता, पण देवाच्या योजनेत टिकला नाही. परमेश्वराचा आत्मा त्याला सोडून गेला प्रियांनो. कोणत्या वेळेस सोडून गेला? एकाच वेळेस दोन घटना घडत आहेत. वाचा पहिले शमूएल 16वा अध्याय 13 आणि 14 वचन. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 16 वर्सेस 13 and 14. पहिले शमूएल 16, 13 आणि 14. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला, दाविदाला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. 14 वचन त्याच्याच पुढचं. इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला. एकाच वेळेस दोन घटना घडत आहेत. एकीकडं दाविदाला अभिषेक मिळाला, त्याला पवित्र आत्मा मिळाला, आणि दुसरीकडं शौलाला आत्मा सोडून गेला. एकाच वेळेस दोन्ही घटना आहेत. तिकडे काय झालं आणि इकडे काय झालं असं क्लिअर या ठिकाणी वचनात लिहिलंय. एकीकडं देवाचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला, आणि दुसरीकडं देवाचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुष्ट आत्मा त्याला बाधा करू लागला. दुष्ट आत्म्याने तो पीडित झाला, जो पूर्वी देवाच्या आत्म्याने भरलेला होता. पुढं ते ऐश्वर्य राहिलं का? नाही टिकलं. मरावं लागलं शौलाला. देवापासून विभक्त होणं, देवापासून दूर जाणं ही फार वाईट गोष्ट आहे प्रियांनो. आज परमेश्वर आमच्यावर एवढं प्रेम करतो, आम्ही त्याच्यावरती जर प्रेम दाखवलं ना आमच्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगतो गॅरंटेड प्रियांनो, रोजचा दिवस साक्षीचा दिवस असेल. तुमच्या विचारांच्या पलीकडे परमेश्वर काम करेल. गेल्या महिन्यात आम्ही जालन्यामध्ये गेलो होतो आणि 2 दिवसाच्या सभा होत्या तिथे 18-19 तारखेला. पूर्ण सभेची जय्यत तयारी, तरुण लेकरं सगळे धावपळ करतात. मोठ्या ग्राउंडवरती शाळेच्या क्रुसेड, मोठी क्रुसेड एकदम, हजारो लोक येणार आहेत, पूर्ण तयारी. दुपारी सगळे तरुण लेकरं ग्राउंडवरती आलेत. बोले आपल्याला खुर्च्या लावायच्यात, स्टेजची तयारी करायची. आता एवढं मोठं ग्राउंड झाडायचं कसं? ते एकमेकांशी बोलतायत.
ग्राउंड साफ करायला पूर्ण तिथं क्रिकेट खेळायची मुलं आणि पूर्ण ग्राउंडवर कचरा कचरा पडलेला होता. हे एवढं मोठं ग्राउंड झाडायला खूप वेळ लागल, त्याच्यानंतर चेअर्स लावायला खूप वेळ लागल, काय करायचं ते बोलतायत. अचानक अशी वावटळ आली. 2 मिनिटात अख्ख्या ग्राउंडवरती फिरून सगळा कचरा एकत्र करून ग्राउंडच्या बाहेर. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की माझ्या सेवेत देवाचा हात नाही, सेवा करायचं सोडून द्या. काम कोणाचं आहे? त्याला यावंच लागेल, त्याला त्याची सामर्थ्याची उपस्थिती दाखवावीच लागेल. येशू ख्रिस्त सर्वसाधारण रीतीनं क्रूसावरती मरून पडून राहिला असता आम्हाला आशा नसती प्रियांनो. तो 3ऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला, तो जिवंत आहे. जर आम्ही म्हणतो येशू जिवंत आहे, त्याला आमच्यात येऊन प्रकट व्हावं लागेल. त्याला जिवंतपणाची महान कामं करावी लागतील. रोज आणि रोज तो तुम्हाला अद्भुत काम दाखवणार प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, तो आमचा भाव विश्वासला पाहिजे. येशू आमचं सर्वस्व आहे. आमच्या जीवनासाठी इतर कोणतीही गोष्ट महत्वाची नाही, सगळ्यात आधी आमचा परमेश्वर. पहिलं स्थान देवाला द्या. प्रत्येक गोष्टीत पहिलं स्थान देवाला. प्रत्येक गोष्टीत आधी देवाच्या राज्याचा विचार करा. सगळ्यात आधी जॉब मिळतोय तिथं पहिलंच विचारा, रविवारी माझं चर्च आहे, ह्या वेळेत मला वेळ मिळणार आहे का? हालेलुया. देवाकडे अशा नोकऱ्या मागा की ज्या तुम्हाला देवाजवळ घेऊन जातील. आम्ही करतो बऱ्याच तरुण लेकरांसाठी प्रार्थना. 2 वर्षे जॉब नाही, तोंड उतरून येतात. प्रार्थना केली का चर्चमधून गायब. मग भेटला की विचारलं, अरे बाळा काय झालं तुला, येत नाही चर्चला? जॉब मिळाला पास्टर. मग चर्चला ओव्हर टाईम करतो ना संडेला. हालेलुया. त्याच्या दासाला लागेल तो परमेश्वर झोपेतही देणारा देव आहे. तुमच्या गरजा अलौकिक रीतीनं पूर्ण केल्या जातील. तुम्हाला खटाटोप करण्याची गरज नाही. परमेश्वर तुम्हाला ते विजडम देईल की कशा रीतीनं तुमच्या जीवनात यशप्राप्ती होणार आहे. काही लोक इतके कष्ट करतात, ह्या जॉब करून मग मी तो जॉब करतो, तो जॉब करून मी तो जॉब करतो, मग हा जॉब करतो आणि मग शेवटी पेटीत जातो. हेलो माइक चेक, आप सुन रहे हैं क्या? लक्ष देऊन सुन रहे हैं? प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो. कष्ट 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 कष्ट, इतके कष्ट करतात, देवाला वेळ देत नाहीत. देवाच्या प्रिय, आणि त्याच्यात जर प्रभू असेल तर तुमच्या थोड्या कष्टाला मोठं यशामध्ये बदलणारा तो देव आहे. हालेलुया. हे मी नाही सांगत, हे बायबलमध्ये लिहिलंय. ज्या विहिरी तू खोदल्या नाहीस त्या तुला मिळतील असं परमेश्वर करणार आहे. जे शेताचे मळे तुझे नाहीत, तुझा देव तुला देणार आहे. जे घर तू बांधलं नाहीस ते घर तो तुला देणार आहे. तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत. जर तुमच्यासाठी येशू सर्वस्व आहे, येशूसाठी तुम्ही सर्वस्व आहात. तुमच्यासाठी तो काहीही करू शकतो. तो तुमच्यासाठी महान आणि अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती समाज अशा कन्फ्युजनमध्ये चाललेला आहे, पण तुम्ही कन्फ्यूज राहू नका. हालेलुया. ते तिकडे इराकचं वॉर चालू झालंय, काही लोक इथंच घायल झालेत. असं वाटतं यांच्या घरावर 2-4 बॉम्ब पडलेत की काय. रात्रंदिवस त्या टी व्हीच्या पुढं, ह्या चॅनल तोच, बापरे आता तिथं असं चाललंय, आता हा ट्रम्प काय करतोय माहीत नाही, आता काय, आता वर्ल्ड वॉर होणारच. माठ्या, आता वर्ल्ड वॉर नसतं, आधी मंडळी उचलली जाईल. हालेलुया. आधी आम्ही जाणार, मग नंतर काय गोंधळ घालायचो तो घाला. हालेलुया. आधी मंडळी उचलली जाणार आहे. जगामध्ये महासंकट येतील, पण त्याआधी मंडळी उचलली जाणार आहे. ही संकट पाहण्यासाठी आम्ही इथं नसणार, आम्ही देवाच्या राज्यामध्ये असणार आहोत. ज्याला आम्ही सर्वस्व म्हटलेलं आहे, तो परमेश्वर आमच्यावरती कुठल्याही प्रकारचे अरिष्ट येऊ देणार नाही. तो परमेश्वर आम्हाला सांभाळणारा देव आहे. तो आमच्यावर दया करणारा देव आहे. त्याची कृपा आम्हाला पुरी आहे. हालेलुया. आम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज नाही, त्या प्रभूची कृपा आम्हाला पुरी आहे. हालेलुया.
हालेलुया. बोलो येशू मसीह की. येशूचं प्रेम सगळ्यात मोठं आहे. वधस्तंभावर त्याने प्रकट केलं. आज मंडळीचं ख्रिस्तावर प्रेम असलं पाहिजे. रात्रंदिवस प्रभूच्या सान्निध्यात राहा. निरंतर प्रभूच्या सान्निध्यात राहा. प्रभू एवढं कशावरच प्रेम करू नका. जी गोष्ट देवापेक्षा जास्त तुम्हाला प्रिय आहे ती गोष्ट झपाट्यासरशी तुमच्या जीवनातून काढून टाकली जाते. मी काय बोललो तुम्ही ऐकलं? मी जे बोलतोय मी वचनाच्या आधारावरती बोलतोय. जो भी कहूंगा वचन के द्वारा कहूंगा. हालेलुया. तुम्ही आनंदित का नाही? येशू शिवाय कोणत्या गोष्टीवरती प्रेम करू नका. पहिल्या नंबरवर येशू, बाकी सगळी दुनिया त्याच्यानंतर. हालेलुया. हालेलुया. सुधारले तुम्ही लवकर एकदम पटकन. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू आमचं सर्वस्व आहे. आमचं जीवन तो आहे. आमच्या जीवनातलं आरोग्य तो आहे. आमची बरकत तो आहे. आमच्या जीवनातला प्रकाश तो आहे. आम्हाला जे हवंय ते त्याच्याकडून आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. आमचं सर्वस्व येशू आहे प्रियांनो. हालेलुया. आम्हाला सगळं काही येशूच्या ठाई आहे. कितीतरी लोक प्रार्थना करतात येशूचं नावच घेत नाहीत. अशी लांबलचक प्रार्थना करतील, इथून दिल्लीपर्यंत प्रार्थना करतील, समोरचा बेशुद्ध होईपर्यंत प्रार्थना करतील. फॅक्ट बोलतो. इतकी लांबलचक प्रार्थना असते काही लोकांची. मंडळी म्हणजे काही लोक एखाद्या घरात गेले आणि प्रार्थना करायला लावली एखाद्याला तर त्यांना वाटतं आता अर्धा 1 तास 2 तास गेलेच, काही खरं नाही आता. इतकी प्रार्थना करतील आणि शेवटी काय म्हणतील? तुझ्याच नावात मागतो. अमिताभ बच्चन तुझ्याच कोणाच्या? गेलेले भूत परत येतील असे नावं घेतले तर ऐकताय का तुम्ही चर्च? तुझ्याच म्हणजे कोणाच्या? प्रार्थनेत 1000 वेळा म्हणावं लागलं तरी येशूचं नाव घ्या. आज मी समजा पाळक साहेबांना मुंबईवरून पत्र पाठवलं आणि त्या पत्रावरती पत्ताच नाही लिहिला, त्यांना मिळेल का ते पत्र? मागं सांगितलं होतं ना तुम्हाला किस्सा सोलापूरचा, हो की नाही? तर काही लोक बळच हो म्हणतात आणि काही विचार करतात हा म्हणू की नको, बाबा जरा डेंजर. आम्ही मध्यंतरी ना निवडक मोती नावाचं पुस्तक तयार केलं आपण. ते सगळ्यांना पूर्ण प्रभूने सांगितलं, छापून आणले, फुकट वाट सगळ्यांना. ओके, सगळ्यांना अनाऊन्स केलं घेऊन जा. सगळ्यांनी पत्र पाठवले, व्हॉट्सअप केले, हे ते. सोलापुरात एक पुस्तक पाठवलं, ते काय गेलं नाही. तिकडून आम्हाला फोन, काय तुम्ही पाळक लोक असं करता वगैरे, असं छान मेसेज पाठवला एकदम. काही लोक खूप सत्कार करतात आमचा, त्यांच्याबद्दल देवाची स्तुती असो. काय पाळक साहेब तुम्ही आम्हाला पुस्तक पाठवलं नाही, काय नाही. मी टीमला सांगितलं चेक करा. त्यांनी काय लिहिलं होतं पत्ता माहिती आहे? पहिला माळा सोलापूर, पहिला माळा. अरे कशाचा? हॉस्पिटलचा का शाळेचा का कॉलेजचा का पोस्ट ऑफिसचा का कशाचा पहिला माळा? आणि कुठं जाऊन तुला देणार पुस्तक? पत्ताच नाही टाकला, पत्र पोहोचणार नाही. येशूचं नावच घेतलं नाही, प्रार्थना ऐकली जाणार नाही. येशूच्या नावात प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहे, कारण येशू आमचं सर्वस्व आहे. हालेलुया. येशूच्या नावात शांती आहे, येशूच्या नावात आरोग्य आहे, येशूच्या नावात बरकत आहे, येशूच्या नावात प्रत्येक वादळ थांबलं जातं, येशूच्या नावात प्रत्येक परिस्थिती बदलली जाते, येशूच्या नावात भूत थरथर कापतात, येशूच्या नावात सैतान पळून जातो, येशूच्या नावामध्ये वातावरण बदलून जातं, येशूच्या नावात अपयशी लोक यशस्वी होतात, येशूच्या नावात चिन्ह चमत्कार आहेत, येशूच्या नावात उन्नती आहे, येशूच्या नावात नापास होणारे पास व्हायला लागतात, येशूच्या नावात अपयश यशामध्ये बदलून जातं, येशूच्या नावात कंगाल दरिद्री धनवान व्हायला लागतात, येशूच्या नावात मनुष्याचं जीवन उंचावरती उठतं, येशूच्या नावामध्ये स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे, येशूच्या नावामध्ये एक राज्य करण्याचं सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये सगळी परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये सर्व सैतानी सत्तांना हरवण्याची ताकद आहे, येशूच्या नावामध्ये
नावामध्ये सगळे जादूटोणे रद्द करण्याची ताकद आहे. येशूच्या नावात एक एक आजार निघून जातात. येशूचं नाव आम्हाला जीवन देणार आहे. येशूचं नाव आमच्या जीवनासाठी महान काम करणार आहे.